चला आज आपण पिशवी कशी शिवायची ते पाहूया. तर मी डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे. 17 इंच रुंदी घेतली आणि 20 इंच उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड करायचं आपल्याला आणि ते माप टाकून घ्यायचं आहे. ते 3 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच आणि इथून आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. 6 इंच सुद्धा तुम्ही ठेवू शकता इथे. आता याला राऊंड शेप द्यायचा आहे सरळ रेषा मारून. आपल्या साडीतले जुने ब्लाऊज पीस असतात ना, तर ते कधी कधी आपण वापरत नाही, तर त्याची अशी पिशवी शिवायची. आता हे कट करून घ्यायचं आपल्याला दाखवल्याप्रमाणे. ते बघा कट करून झालेले अगदी 2-3 मिनटंच लागतात कट करायला. त्याच्यानंतर आपल्याला सरळ ठेवायचं आहे दोन्ही भाग आणि कवर शिलाई करून घ्यायची. पहिल्यांदा वरून एक शिलाई मारून घ्यायची, त्याच्यानंतर कट करून घ्यायचं आहे आणि नंतर दाब शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी. कपडा सिल्कचा असला ना तर ह्या पद्धतीने शिवलं ना तर मग धागे निघत नाही. आता वरचे दोन्ही भाग आहेत ना ते पण आपल्याला सरळ ठेवून जोडून घ्यायचे आणि कवर शिलाई करून घ्यायची आहे. तर आपले हे पण बंद जोडून झालेले आहेत. आता आपल्याला दोन्ही बाजूनी अशी दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला. आपली पिशवी तयार झाली. आता याला ना असं फोल्ड करायचं आहे, म्हणजे बंद आहेत ना ते मजबूत येतील. आणि अशी साधारणतः 5 इंचापर्यंत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. बघा आपली पिशवी तयार झालेली आहे. एकदम मजबूत पिशवी होते. आणि ही पिशवी अगदी फोल्ड करून तुम्ही खिशात पर्समध्ये पण नेऊ शकता. जास्त वजन होत नाही. 4 ते 5 किलोपर्यंत याच्यात वजन आणता येतं.